प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत अख्ख्या मसूरची आमटी। तुम्हाला त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही तोंडाची चव बदलणारी अख्ख्या मसूरची आमटी जरूर बनवा। चवदार आणि पोषक अशी ही अख्ख्या मसूरची आमटी आहे। महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक अशी ही अख्ख्या मसूरची आमटीची रेसिपी आहे। गरमागरम भातासोबत ही आमटी खूप भारी लागते। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे आपल्याला अख्ख्या मसूर घ्यायचे आहेत। या आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता त्या मसूरा आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत आणि 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मस्त आपण मसूरा शिजवून घेतले आहेत। फोडणीसाठी आपल्याला ठेचलेला लसूण, कढीपत्ता, जिरं, हळद, हिंग, घरगुती लाल मसाला आणि बारीक कापलेली कोथिंबीर घ्यायची आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। आता भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत। चव आणि आरोग्याचा संगम हे दोन्ही या रेसिपीमध्ये आहे। तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। मसूराच्या आमटीची संपूर्ण चव ही फोडणीवर अवलंबून असते, म्हणून आता आपण छान खमंग अशी फोडणी देणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाकायचं आहे, ठेचलेला लसूण टाकणार आहोत आपण। लालसर रंग येईपर्यंत लसूण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। छान आपण हा लसूण लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत। आईच्या हातची चव आठवली म्हणून आज बनवली खास आमटी। ही आमटी एवढी भन्नाट लागते की एकदा भातावर वाढून बघा। तीन ते 4 मिनिट हाय फ्लेमवर हा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे। जेवढी तुम्ही खमंग अशी फोडणी द्याल तेवढी त्या आमटीची चव दुप्पट होईल। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे आमटीचा स्वाद आणखी दुप्पट होतो। खमंग असा फोडणीचा सुवास घरभर दरवळला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत, घरगुती लाल मसाला टाकायचा आहे। छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत आणि आमटी म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते, म्हणून मी 3 मोठे चमचे मसाले टाकला आहे। आता आपण शिजवून घेतलेली मसूरा टाकणार आहोत। या मसूरा मी मीडियम शिजवल्या आहेत, जास्त आपल्याला गीर नाही शिजवायच्या, म्हणून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत। साधे साहित्य पण जबरदस्त चव। तुमच्या घरी भाजी बनवायला काही नसेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही मसूरा न भिजवता कमी वेळात झटपट बनवा अशा प्रकारे आमटी। छान आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। मस्त तेलामध्ये हा मसूरा आपण फ्राय करून घेणार आहोत। जोपर्यंत मसाले व्यवस्थित त्या मसुरांना लागत नाही तोपर्यंत या मसूरा आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहेत। फोडणीचा सुवास म्हणजेच खरी सुरुवात। कढीपत्त्याशिवाय ही मसूराची आमटी अधुरी आहे। घरगुती मसाले टाकले की चव वेगळीच येते। थोडी गोडसर, थोडी तिखट अशी आमटीची चव असते। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। छान मिक्स करून घेऊया। छान कढ येईपर्यंत ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मसूरा नीट शिजवल्या की आमटीचा बेस तयार होतो। प्रोटीन भरपूर, चव भारी अशी ही अख्ख्या मसूराची आमटी आहे। रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी
ही आमटी एकदम परफेक्ट आहे. जबरदस्त रंग आला आहे आमटीला. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मसुऱ्याची आमटी. मी छोटी यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते. मस्त कड आला आमटीला आणि जबरदस्त रंग आला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा. आणि पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे ही महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. ही आमटी भातावर वाढा, पापड बाजूला ठेवा आणि सर्व सुख अनुभवायला तयार व्हा. मसुऱ्याच्या आमटीची खरी चव ही फोडणीवर अवलंबून असते. मसुरा छान उकडून घेतल्या की तिचा स्वाद अजून वाढतो. प्रोटीन भरपूर आणि चव तर विचारूच नका. छान आपल्याला ही मसुऱ्याची आमटी उकळून घ्यायची आहे. छान कड काढून घ्यायचा आहे तिचा. तुम्हाला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी असेल तेवढी तुम्ही आटवून घ्यायची आहे. ही मसुऱ्याची आमटी चपाती, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत खूप भारी लागते. ही आमटी तुम्ही जरूर बनवा आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ज्या दिवशी माझी रेसिपी ट्राय कराल तेव्हा कमेंट्स करायला मात्र विसरू नका. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही आमटी बनवली जाते. जबरदस्त झाली आहे मसुऱ्याची आमटी. ही आमटी तुम्ही एकदा बनवली ना की परत परत तुम्हाला बनवावीशी वाटेल. एवढी भन्नाट रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही जबरदस्त रेसिपी आहे. खमंग आमटीचा सुवास घरभर पसरायला लागलाय. फक्त काही मिनिटात तयार होईल ही गरमागरम मसुऱ्याची आमटी. खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. मी तुमचा जास्त वेळ न घेता रेसिपी सविस्तर दाखवण्याचा तुम्हाला छोटासा प्रयत्न करत आहे. ही आमटी गरम असताना सर्व करा. अजून 3 ते 4 मिनिट आमटीचा छान आपल्याला कड काढून घ्यायचा आहे. आमटीला छान शिजवून घ्यायची आहे आणि आटवून घ्यायची आहे. खूप पौष्टिक अशी ही आमटी लागते. मस्त आता आमटीवर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. गॅस आपल्याला बंद करायचा आहे. ही आमटी तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्व करा आणि वाहवा मिळवा. ही आमटी तुम्ही बनवली ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. गरमागरम मसुऱ्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे. ही आमटी गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते.
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपींसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटला जोडून राहा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।